उपराष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान मोदींसह जयराम रमेश, राजनाथ सिंह आणि राहुल गांधींकडून मतदान. सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी रिंगणात, तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानामध्ये सहभागी नाहीत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचा उमेदवार बहुमतानं निवडून येणार. चंद्रशेखर बावनकुळेंसह अनिल बोंडेंकडून विश्वास व्यक्त. एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव. बीजेडी, बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का. संजय राऊतांची टीका. मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार. काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली. आव्हानांपासून पळालो नाही. फडणवीसांचा विरोधकांना टोला. फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न. फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊतांचा आरोप. संजय राऊत गिधाड प्रवृत्तीचे. उद्धव ठाकरेंनीच फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, मात्र देवाभाऊ पुन्हा उभे राहिले. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. राजकारणामध्ये कधीही कोणी संपत नाही किंवा त्यांची राख होत नाही. फडणवीसांबाबतही असं कोणाच्या मनामध्ये नसावं. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. समता परिषदेचं पत्र देणार. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळ उपस्थित. प्री कॅबिनेट भुजबळ आणि अजित पवारांची चर्चा. पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी आढावा घेणार.